परसावनात म्हणजेच परसबागेत आणि परसबागेत पण खूप सारी झाडं आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो. हे आहे केळ. या इकडे, इथे मिरचीचे रोप आहेत. हे बघा, हिरवीगार मिरची. मंडई ही आहे करिंद्याची वेल. उपवासाला ह्याला उकडून खातात. ह्याला करिंदे पण आलेत. ही आहे वारी, थोडीशी पेरली आहे. हे आहे झेंडू. दसऱ्याच्या सुमारेस यांना फुलं येतील. हे आहे रामफळाचं झाड, अजून छोटं आहे. आणि इकडे हळदीची लागवड केली आहे. मंडई, रताळ्याचा वेल बघा कसा पसरलाय. चला पुढे जाऊया. मंडई, इकडे नारळ लावले आहेत. हे आहे आवळ्याचं झाड, अजून लहान रोप आहे. मंडई, इकडे कोपऱ्यात सुरण पेरला आहे. ते उंच झाड आहे ना, तो सुरण आहे. मला सुरण फ्राय करून खायला खूप आवडतं. पलीकडे काजू लावलेले आहेत. मंडई, हा आहे वडीचा आळू आणि हा आहे भाजीचा आळू. ह्याच्यावर शेवगा पसरलाय. इथे एक पेरूचं झाड आहे, पण पेरू काही खायला नाही मिळत. खारुताई सगळं फस्त करतात. इथे सुद्धा एक मिरचीचं झाड आहे, त्याला सुद्धा मिरची लागली आहे. बाजूला कढीपत्ता आहे. आणि ती बघा, तिकडे 2 वांगी लटकतायत.
चाफ्याचं झाड. आणि त्याच्या मागे आहे कोकमाचं झाड, अजून लहान आहे. हे बघा तुरीच्या शेंगा. त्याला शेंगा नाहीत, पण बघा केवढं मोठं झालंय ना. या मंडई माझ्या मागे, अजून दाखवतो. हे आहे तिळाची झाडं. ह्यांना अशी पिवळ्या कलरची फुलं असतात. गौरीला तिळाच्या फुलांचा मान असतो. पाऊस असल्यामुळे ह्याला फुलं खूप कमी आहेत. किती तिळे लावल्यात आजीने. तिळाच्या बाजूला नाचणी पेरली आहे. मंडई इकडे पण आळूवडी आणि सुरण पेरलंय. हे इकडे पण एक पेरूचं झाड आहे, पण ह्याचे पण पेरू आम्हाला खायला मिळत नाही. इकडे बघितलं तर इकडे पण आळूवडीचा आळू आणि सुरण पेरलंय. ही जास्वंद बघा किती सुंदर आहे ना. या पुढे. हे फणसाचं झाड आपण पाहिलं होतं. या बाजूला एक फणस आहे आणि या बाजूला एक फणस आहे. चला पुढे जाऊया. ही बघा केळी इकडे सुद्धा आहेत. आजीनी लावली आहेत. हे आहे रामफळाचं झाड. तिकडे कोपऱ्यात बेलाचं झाड आहे मंडई. मंडई आमच्या घराच्या भोवती झाडांची एवढी विविधता आहे. गावातली झाडांची माहिती देण्यासाठी मोठी सिरीज बनवावी लागेल. मंडई गावं टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. भेटूया पुन्हा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. अजून अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.